दिवाळी का साजरी केली जाते? रामायणात असे सांगितले आहे की रावणाचा वध करून जेव्हा भगवान श्रीराम, पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येला परतले, तेव्हा त्या दिवशी संपूर्ण अयोध्या नगरी दिव्यांनी उजळून निघाली होती. 14 वर्षाच्या वनवासानंतर रामाचे अयोध्यात आगमन झाल्यामुळे प्रत्येक घरात, प्रत्येक गावात दिवे लावले गेले होते. तेव्हापासून दिवाळीचा हा सण अंधारावर विजय मिळवण्याचा सण बनला आणि दरवर्षी साजरा करू जाऊ लागला. ज्या दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला, त्या दिवशी धनत्रयोदशी साजरी करू लागलो. कृष्णाने नरकासुराचा वध केला, तेव्हापासून नरक चतुर्दशी साजरी करू लागलो. घरातील अमंगळ जावे आणि घरातील धन, दौलत, समृद्धी कायम राहावी यासाठी लक्ष्मीपूजन केले जाते. बलप्रतिपदेला बळीराजा हा शेतकऱ्याचा राजा होता. त्याला मारण्यात आले. हा राजा जनतेची काळजी घेत होता, म्हणून त्याचे राज्य अजूनही यावे यासाठी आजही स्त्रिया भावाला ओवाळताना म्हणतात, इडापिडा टळो, बळीचे राज्य येवो. भाऊबीजेच्या दिवशी मृत्यूचा देव यमराज आपली बहीण यमुनेकडे गेला होता. त्यानंतर तिने त्याला जीव घालून औक्षण केले आणि त्याच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली. त्यावेळी यमराजाने प्रसन्न होऊन बहीण यमुनेला वरदान दिले की जी बहीण आपल्या भावाला औक्षण करेल ती यमराजाला घाबरणार नाही. याच दिवसापासून भाऊबीज साजरी करू लागलो. त्यामुळे या दिवसाला यमद्वितीया देखील असे म्हटले जाऊ लागले. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.